माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसले. मला काय वाटतं, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मी पहिलं क्वेश्चन त्यासाठीच केलं, सरकारला सावध करायला की बाबा मला आरक्षणात नाही जायचं, देऊन टाका. ते म्हणले होते 1 महिन्याचा वेळ दिला, तरी ते केलं नाही. तर ते एक मीडियात काय म्हणायला लागले, 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला ते दिलता 13 जून ते 13 जुलै. हा आता किती होतोय, 13 जुलै ते 13 ऑगस्ट. चला घेऊन टाका, जाऊन समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो, घ्या द्या 13 ऑगस्ट पर्यंत. आता नाही दिल्यावर तर मी नाही का बसत. मी उद्या सकाळपासून सुरू केलं. सकाळपासून कशाचं, डॉक्टरांनी सलाईन खोसली की मी सुरू केले पाडापाडी, कोण कोणाला पाडायचं. मी बंद नाही करत आता. पण तुम्ही म्हणलातच ना मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणले ना, बरोबर भाऊ, यांनीच प्रश्न विचारला होता मला की त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं देतं, जाऊ मीडियातून लांबून गोटी खेळू आपण, काय करता मला जवळ तर तुम्ही याय ना लांबून. आता हे मला सांगा, मीडियात खेळायचा धंदा घेऊन हां ते पहिला गोट्याचा डाव होता बघा, गच्चा झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायचे, तसा खेळ झाला हो. अजून इकडं कुणीच याय ना, ते मंत्रीच नाही राहिले त्यांच्याजवळ आमच्याकडे यायला. त्यांना वाटतं याला काय बोलणं तर झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटालोटी चालू होतं. काय म्हणते ना, काळी औषध लावणे, जुनी म्हणे बघाय, एकाशे कोणास काय म्हटले, तर काळी ना काळी लावली औषध, तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही. जाऊ दे मग, आता काय करता, काळी औषध तुम्ही तिकडून लावलं, आम्ही एकूण काळीनाच लावलं. घ्या 13 तुम्हाला दिला आता 1 महिना, ते पण 13 ऑगस्ट पर्यंत. चल आपलं बी काय आता तोवर चालूच आहे ना. दिलंय म्हणजे काय, त्याला दिलंय म्हणजे काय, असा जाणारच आहे तेव्हा. असे 8-10 दिवस गेलेच ना, ते 7 आणि हे 11 दिवस असे गेले. नाही हा म्हणे तर 6 म्हणलं बरं. म्हणजे त्यांचं म्हणायचं काम नको, 2 महिने मागले तुम्ही कुठं दिले, म्हणजे माझ्या डोक्यावर खापर फोडायला नको. त्यांना दिले आता 2 महिने तुमच्या साक्षीने एवढे वेळ, जाऊन आपलं काम तर सुरूच आहे, काही बंद नाही, काही नाही. त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू. असं उपयोग होत नव्हता सलाईनवर, म्हणून मी ते स्थगित करायचा उपोषण निर्णय घेतला. आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत, मी इथं नसताना मंडप सांभाळत्या, रात्रभर हे सोपं नाही. महिला माणसात आहेत, पण शेवटी विशेष महिलांचं असतं. त्या रातभर थंडी असो पाऊस असो काकडत पडतात रे, इथं एवढ्या डास ते काकडत पडतात, नाही उठत, इथंच पडत. जाणीव आहे, बोलून दाखवल्यानेच मोठे पण नसतं. त्यांचं आणि मार लागलेल्या महिलाचं काय योगदान आहे तुम्हाला या आरक्षण मिळाल्यावर सांगून मी आज नाही. त्या महिलाचं याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही, पण शेवटी महिलाच असतात. त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य आहे की मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा यांचं मागे सरकारलेलं नाही, आणि ज्या मंडप सांभाळतात त्याही महिला हटलेल्या नाही. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तो व्हायला नाही जाऊ देणार, शब्द आहे त्यांना. आणि आज उपोषण त्यांचंच आपण सोडायचं, काय कोणाला मान द्यायचं रे, ते उपोषण सोडायचं. ते म्हणतो मी लय मोठा जोड राहतो, ते आपल्या हाताला बोलून घेते, मग आपल्या काय बाहेर हातात सुटून दे तो काय कुठं मामा. त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो की सरकारला मी कशातच उतरत या देवेंद्र फडणवीसने एक डाव रचला. मी काहीच केलेलं नाही, माझ्याकडे कोणाचे शब्द बिलेले नाही आहेत. मी शंभूराजे महानाट्य दाखवलं होतं आम्ही 2-3 जणांनी. त्याचा दादा तोटा काय करावं मग, डोक्यात दगड घालतो. आता आमच्या 8 आणाने त्याला 20-25 वर्ष झाली त्या विषयात, 15-16 वर्ष झाले. तेव्हा 25 वर्ष असताना आम्ही पडतेच ना, हाय का अक्कल बक्कल काही आम्हाला नाहीच ना. ज्याचं नाटक होतं तेवढं अक्कल बाजू त्याने राईट नाही लावलं आम्हाला. बरं कारण त्याला दोष देत कडा आम्हाला बी होता. म्हणलं आमच्या राजाची त्याला दाखवायचं आम्हाला. आणि मराठवाड्यात त्या टायमाला कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची. आहे म्हणलं आपण दाखवू महानाट्य, आपला राजा आहे, सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक विचार होईल, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे दाखवायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, का नाही दाखवायचा ना. आम्ही लावून झालं. आता आला परत त्याच्यात काही पैसे चोरले काही ना, असं झालं ज्याच्या हातात गोळी होती पैसे ते तिकडे घेऊन पळलं. आता पहिलं काढून उपयोग नाही, माझ्या संख्या पोराला सगळ्याला माहिती
खरं काय आहे.